साथ संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची साथ संगतची भक्ती आपण करत असतो. त्यावेळेस भक्ती करत असताना सेवा, सत्संग आणि नामस्मरण या गोष्टींचं का महत्त्व आहे? या तीनही गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये आपण जोपर्यंत त्याचा अवलंब करत नाही किंवा त्या तीनही गोष्टी जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आणत नाही तोपर्यंत भक्ती परिपूर्ण होत नाही. तर ती का? तर त्यासाठी भगवद्गीता काय आधार देते? त्या भगवद्गीतेच्या आधारानुसार आपण या तीनही गोष्टींचं महत्त्व समजून घेऊयात. तर भक्तीच्या मार्गामध्ये सेवा, सत्संग आणि सुमिरन ही तीनही पायाभूत स्तंभांसारखी आहेत. या तिघांशिवाय भक्ती फक्त शब्दांपुरती मर्यादित राहते. पण या तिन्हींच्या साह्याने भक्ती अनुभवायची, रूपांतराची आणि आत्मशुद्धीची यात्रा बनते. भगवद्गीतेच्या आधारावर अतिशय सुंदरपणे समजून आपण घेणार आहोत. परंतु आपली भक्ती परिपूर्ण तेव्हा होते जेव्हा आपली आत्मशुद्धीची यात्रा सुरुवात होते. आणि आत्मशुद्धीची यात्रा जी आहे या यात्रेची सुरुवात आपल्या सेवा, सत्संग आणि सुमिरन याच्यामधून होत असते. तर त्याच्यामध्ये जे पहिलं जे आहे ते म्हणजे सेवा. सेवा हे काय काम करते? तर आपला अहंकार विरघळणारी भक्ती आहे. सेवा म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण बऱ्याच ठिकाणी कधी तनाने सेवा करतो, कधी मनाने करतो, कधी धनाने करतो. परंतु सेवा म्हणजे काय? सेवेचा खरा अर्थ काय हे आपण समजून घेऊयात. तर सेवा म्हणजे निष्काम भावनेने फलाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म म्हणजे सेवा. निष्काम भावनेने फलाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म म्हणजे सेवा. जेव्हा आपण मी न म्हणता तो करवून घेतो, या भावनेने कार्य करतो, तेव्हा सेवा जन्माला येते. समजा एखाद्या व्यक्तीला तनाच्या सेवेची गरज आहे. समजा एखादी व्यक्ती आहे की वयोवृद्ध आहे किंवा एखादी व्यक्ती आहे तिला शरीराची काही तकलीफ आहे. आपण जर त्या व्यक्तीला समजा मदत केली, अनाथ असेल किंवा एखादी व्यक्ती अपंग असेल, अशा व्यक्तीला जर आपण मदत केली तर ती मदत आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस जर आपला करताना मी करतोय हा जर भाव असेल तर ती सेवा होत नाही. मी केलं तर मला हे मिळालं पाहिजे, मान पान. कारण जेव्हा मी म्हणतो त्या मीच्या पाठीमागे मान अपमान हे सगळ्या गोष्टी आल्या. परंतु जेव्हा आपण म्हणतो की तो करून घेतोय, ईश्वर करून घेतोय, सद्गुरू करून घेतोय, त्यावेळी आपलं मीपणा त्या ठिकाणी नष्ट होतो आणि अहंकार नष्ट झाल्यामुळे आपल्यामध्ये सेवा जागृत होते, सेवाभाव जागृत होतो आणि ती सेवा परमात्म्याला आवडते जेव्हा त्याच्यामध्ये मीपणा नसेल. तर याला भगवद्गीता काय आधार देते की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेमध्ये जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये 47 नंबरचा जो श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा जो श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण फळावर मात्र नाही. की प्रत्येक व्यक्तीला कर्म करण्याचा अधिकार आहे की तो कोणतं कर्म करायचं, परंतु फळावर मात्र त्याचा अधिकार नाही. उदाहरण घेऊयात बघा. एखादी आई आपल्या बाळाची सेवा करते. ती बाळाकडून काही अपेक्षा ठेवते का? तर नाही ठेवते. तिला आनंद फक्त देण्यात असतो. हीच खरी सेवा. म्हणजे त्या आईला, त्या मातेला वाटत असतं की माझं बाळ खुश असावं, त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा. तिला त्या बाळाकडून काहीच नको असतं. तिला फक्त त्या बाळाच्या चेहऱ्यावरला आनंद हवा असतो. परंतु आपण सुद्धा अशा पद्धतीनं जेव्हा सेवा करतो, देवासाठी करतो, समाजासाठी करतो, माणसांसाठी, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद यावा याच्यासाठी जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेस ती अहंकार विरहित सेवा, मनशुद्ध करणारी सेवा, आत्मशुद्धी करणारी सेवा ती प्रभू परमात्म्याला खूप आवडते. मग ज्यावेळी आपण अशी सेवा करतो त्या सेवेचा परिणाम काय होतो? तो पहिला परिणाम होतो की आपला अहंकार कमी होतो. ज्यावेळेस आपण प्रभू परमात्म्यावरती सोपवून प्रत्येक कर्म करतो तेव्हा ती सेवा होते. मग अगदी आपण घरामध्ये जेव्हा असेल, घरामध्ये आपण गृहस्थीमध्ये असेल, गृहस्थी जीवन जगत असताना आपण ज्यावेळेस आपण एकमेकांची ज्यावेळेस मदत करतो तर पत्नी असेल, पत्नी जर म्हणेल की पतीने माझ्यासाठी हे पतीसाठी मी हे करते कारण त्याची माझ्यासाठी हे करावं, मी करते, असं नाही की मी एक सेवाधारी आहे.
मी एक निमित्त आहे आणि ह्या घराची सेवा करण्यासाठी मी तिथं त्या ठिकाणी निमित्त आहे. परमात्म्याने मला सेवाधारी म्हणून या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि तोच करून घेतोय माझ्याकडून, तोच शक्ती देतोय. ज्यावेळेस ही भावना असते ना, त्यावेळेस आपण एकदम हलकं राहतो आणि आपला अहंकार कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन निर्मळ होतं. ज्यावेळेस आपण मीपणामध्ये आपण कर्म करतो त्यावेळेस आपलं मन दूषित होतं आणि हे ढवळलेलं जे मन असतं ना, ते दुःखाला कारण असतं. आपलं दुःखी होतं, व्यतीत होतं, परत सैरफेर होतं, अस्वस्थ होतं, नैराश्य येतं. परंतु ज्यावेळेस आपण प्रत्येक कर्म प्रभू परमात्म्यावरती सोपून कर्म करतो त्यावेळेस हर एक कर्म आपली सेवा आहे आणि त्याच्यामुळे आपलं मन हे शुद्ध राहतं, निर्मळ राहतं. भक्तीमध्ये ज्यावेळेस आपण भक्ती करतो, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की भक्ती तर करतोय, पण ती भक्ती माझ्या कर्मामध्ये कधी उतरते? ज्यावेळी आपण प्रभूला समर्पित करून ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस ती भक्ती आपल्या कर्मामध्ये सुद्धा उतरायला सुरुवात झालेली असते. तर हे आहे सेवा. सेवा करत असताना भगवद्गीतेनुसार सारांश रूपामध्ये आपण काय सांगू शकतो की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकार आहे परंतु फळावरती नाही. प्रभू परमात्म्यावरती सोपून आपण हर एक कर्म करायचा आहे, तो करून घेत आहे, तो करतो आहे आणि आपल्या स्वतः करतोय या मीपणाच्या अहंकारामध्ये यायचं नाही. मग त्यावेळी आपण जी कृती प्रभू परमात्म्याला अर्पण करून करतो त्यावेळेसच ती सेवा म्हणून गणली जाते. म्हणून सेवा कधीकधी आपण कशा पद्धतीनं करतो त्यावेळेस आपला भाव काय आहे तेव्हा आपण समजून जायचं की ही आपली सेवा झाली की नाही झाली. सत्संगमध्ये सुद्धा सद्गुरू आदेश देतात आणि त्याप्रमाणे सेवा केली जाते. जर आदेशाप्रमाणे सेवा केली जाते, सद्गुरूला आवडणार आहे, सद्गुरू खुश होणार आहे, अशा पद्धतीनं जेव्हा सेवा केली जाईल त्यावेळेस ती सेवा असेल. अशा पद्धतीनं जेव्हा कर्म केलं जाईल तेव्हा ती सेवा असेल. आता आपण दुसरं पाहूयात, ते म्हणजे सत्संग. सत्संग आहे तो दिशादर्शक दीप आहे, म्हणजे आपल्याला दिशा दाखवणारा दीप आहे. सत्संग म्हणजे काय तर सत्य आणि संग म्हणजे सहवास. सत्याचा, सद्विचारांचा, संतांचा सहवास म्हणजे सत्संग. याला गीता काय आधार देते की श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवद्गीतेमध्ये जो 14 अध्याय आहे त्यामध्ये 39 नंबरचा श्लोक आहे, त्यामध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम हा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा आहे की श्रद्धा असलेला मनुष्य ज्ञान प्राप्त करतो. उदाहरण घेऊयात, लोखंड सतत अग्नीजवळ ठेवलं तर तेही लालबुंद होतं. तसंच मन जेव्हा सत्संगामध्ये राहतं तेव्हा विचार, वर्तन आणि संस्कार हे आपोआपच बदलायला सुरुवात होतात. वाईट संगतीत मन खाली ओढलं जातं, पण सत्संगामध्ये मन वर उचललं जातं. सत्संग या शब्दाचा अर्थ फक्त सत्याचा, सद्विचारांचा संघ नाही तर प्रभू परमात्म्याचा संघ. सगळ्यात जर याचा गर्भितार्थ लक्षात घ्यायचा झाला ना तर सत्संग म्हणजे परमात्म्याचा संघ. कारण प्रभू परमात्मा आणि मी एक आत्मा हे दोन्ही सत्य आहे. जेव्हा मी स्वतःला आत्मा समजेल आणि प्रभू परमात्म्याला परमात्मा समजेल आणि त्याच्या आठवणीमध्ये प्रत्येक कर्म करेल त्यावेळेस माझं प्रत्येक कर्म हे सत्संगामध्ये असेल, सत्विचारांमध्ये असेल. वाईट संगतीमध्ये काय होतं तर मन खाली ओढलं जातं, पण सत्संगामध्ये मन वर उचललं जातं. सत्संगाचा परिणाम काय होतो आपल्या जीवनावरती? योग्य अयोग्याची ओळख होतो. कधी आपल्याला जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट करत असतो, कर्म करत असतो, पण जेव्हा आपण सत्संगामध्ये असतो त्यावेळी आपल्याला कळतं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. हा जो विवेक आहे ना तो विवेक आपल्या मनामध्ये जागृत होत असतो. दुसरा परिणाम काय होत असतो तर आपली श्रद्धा वाढते, परमात्म्यावरील असलेली श्रद्धा वाढते, विश्वास वाढतो. श्रद्धेचं कारण कधी काय होतं सत्संगामध्ये असतो त्यावेळेस कोणातरी महात्म्यांकडून आपण एखादं छान गोष्ट ऐकतो किंवा एखादा त्याच्या जीवनामध्ये घडलेला एखादा किस्सा ऐकतो, दृष्टांत ऐकतो, काही ना काहीतरी आपल्या असं कानावरती पडतं. त्याच्यामधून काय होतं आपली श्रद्धा प्रभू परमात्म्यावरती अधिक वाढते. तिसरं जे आहे आपल्या भक्तीला दिशा मिळते, कारण आपली भक्ती कोणत्या दिशेने चालली आहे, चुकीच्या मार्गाने चालली आहे की बरोबर चालली आहे याचं सुद्धा दिशा देण्याचं काम आपल्याला सत्संग करत असते. आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सुमिरण, त्यालाच आपण म्हणतो नामस्मरण. आता हे जे नामस्मरण आहे ते काय करतं तर अंतकरणाचा श्वास आहे. सुमिरण म्हणजे काय? नामस्मरण, ध्यान, प्रभू परमात्म्याची आठवण, सतत परमात्म्याशी अंतकरणाने जोडलेलं राहणं म्हणजे सुमिरण. बघा या ठिकाणी सुमिरणचा अर्थ काय आहे तर सतत परमात्म्याशी अंतकरणाने जोडलेलं राहणं म्हणजे सुमिरण. तर गीतेचा आधार या ठिकाणी काय आहे तर सततम कीर्तयंतो मा नित्ययुक्ता उपासते.
भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये 14 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की सततम कीर्तयन्तो मा नित्ययुक्ता उपासते. हा जो श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे भक्त मला सतत स्मरतात ते माझ्याशी नित्य जोडलेले असतात. जे माझी सतत आठवण करतात ते माझ्याशी नित्य जोडलेले असतात. उदाहरण या ठिकाणी काय, तर जसं श्वास घेताना आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही, तसंच नामस्मरण स्वाभाविक झालं की मन शांत व्हायला वेळ लागत नाही. जसं आपण श्वास घेतो त्याला प्रयत्न करावा लागतो का, ते सहज होतं. तसं नामस्मरण सुद्धा स्वाभाविक जर झालं ना तर आपोआपच मन आपलं सतत शांत राहतं. दुःखात, संकटात, आनंदात आपलं जे नामस्मरण आहे ते नामस्मरण घ्यायचं आहे. मग ते राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल, तुही निरंकार मैत्री शरण हा मेनू बक्षलो, ही आठवण असेल ती मनाला त्या ठिकाणी आधार देते. आता हे जे सुमिरण आहे त्याचा परिणाम काय आहे, तर पहिला परिणाम त्याचा असा होतो की मन आपलं स्थिर होतं. नामस्मरणामुळे काय होतं, तर मन स्थिर होतं. आणि हे नामस्मरण आपलं कसं व्हायला हवं, तर श्वासोश्वासाला जोडलं पाहिजे, ते धून त्याची तयार झाली पाहिजे. मग त्यामुळे काय होते, भीती चिंता कमी होते. भीती चिंता कमी झाले की आपल्याला आपोआपच परमात्म्याशी थेट नातं तयार झाल्यासारखं वाटतं. कारण आपलं प्रभू परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये असं निगेटिव्ह विचारांचं जे जाळं आहे ते जाळं राहत नाही, ते पूर्णपणे नष्ट होतं आणि आपण प्रभू परमात्म्याशी जोडलं जातो. प्रभू परमात्म्याचा आपल्याला साक्षात्कार होतो. कारण आपलं अंतर्शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रभू परमात्म्याचा साक्षात्कार, प्रभू परमात्म्याचं दर्शन, आत्मदर्शन होत नाही. जेव्हा हे सगळं मनामध्ये असलेलं जे दुःख आहे, मनामध्ये असलेलं जे निगेटिव्ह विचारांचे जे जाळी आहेत ती साफ होतात, त्यावेळी आपलं आणि परमात्म्याचं थेट नातं जोडलं जातं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सेवा प्लस सत्संग प्लस सुमिरण तीनही गोष्टी येतात, त्यावेळी पूर्ण भक्ती होते. गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की मन मना भव मद्भक्तो, मन माझ्यात ठेव आणि माझा भक्त हो. सेवा कशी करायची, हातांनी. सत्संग हा बुद्धीने करायचा आहे आणि सुमिरण हे हृदयाने भक्ती करायची. ह्या तीनही गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला कळतं की भक्ती ही आपली जीवन जगण्याची कला बनून जाते. ती फक्त पूजा उरत नाही. आपण हा जो व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याचा सारांश रूपामध्ये आपण लक्षात घेऊयात की सेवा अहंकार घालवते, तर सत्संग अज्ञान दूर करते, दिशा देण्याचं काम करते आणि सुमिरण हे मन देवाशी जोडण्याचं काम करते. हा त्रिवेणी संगम जिथे असतो तिथे खरी भक्ती फुलते. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याचं चिंतन कसं वाटलं हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन नक्की कळवा. फक्त धन निरंकारजी असं म्हटलं तरी चालेल. याच्यातूनच तुमच्या मनाच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील. धन निरंकारजी.